देशभरात 78व्या स्वातंत्र्य दिनाचा उत्साह। थोड्याच वेळात लाल किल्ल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी तिरंगा फडकवून देशाला संबोधित करणार। मुंबईसह ठाण्यामध्ये स्वातंत्र्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन। ठाण्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ध्वजारोहण। अंतरवाली सराटीमध्ये संभाजीराजे आणि जरांगेंची बैठक। विधानसभेसंदर्भात दोघांमध्ये चर्चा। जरांगेंना पूर्ण सहकार्य करण्याची संभाजीराजेंची भूमिका। लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळण्यास सुरुवात। अनेक महिलांच्या खात्यात योजनेचे 2 हप्ते जमा। रक्षाबंधनाच्या आधीच 3000 रुपये खात्यात। रेल्वे प्रशासन आणि प्रवासी संघटनेची बैठक निष्फळ। आंदोलनावर रेल्वे प्रवासी संघटना ठाम। रखडणाऱ्या रेल्वे सेवेविरोधात 22 ऑगस्टला आंदोलन। गणेशोत्सव मंडळांना सरकारकडून सवलतींचा वर्षाव। फक्त 100 रुपये भाडं आकारलं जाणार। मूर्तिकारांना साहित्य सबसिडी योजनेचा विचार। मुंबईमध्ये लोकल रात्रभर सुरू ठेवण्यासाठीही प्रयत्न। म्हाडाची बनावट वेबसाईट अखेर लॉक। सायबर पोलिसांची कारवाई। सायबर सेलकडून पुढील तपास सुरू असून नागरिकांनी सावधानता बाळगण्याचं आवाहन। पहलवान विनेश फोगटची निराशा। रौप्य पदक मिळणार नाही। आंतरराष्ट्रीय क्रीडा लवादानं याचिका फेटाळली।